यांना रिंगण करू द्या. आप रिंगण लगन हे सर्व करत असताना आपल्या नारायणगावच्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून आपण यात्रेकरूंसाठी काय विविध प्रकारच्या सुख सुविधा आपण देऊ शकतो अशा तऱ्हेचं एक संकलन किंवा एक संकल्पना या ठिकाणी 3-4 वर्षापूर्वी मांडली गेली आणि त्या संकल्पनेमधून आपल्या नारायणगावचे संतोषदादा वाजगे यांचा वाढदिवसही नेमकी याच कालावधीमध्ये येतो। त्याप्रमाणे त्यांनी आपल्या संपूर्ण यात्रेकरूंचं सुविधा आणि आरोग्य कसं सुरक्षित राहील या दृष्टिकोनातून विचार करून 4 कोटी रुपयाचा एक जो विमा आहे अपघाती विमा त्या ठिकाणी त्यांनी काढलेला आहे आणि त्या अपघाती विम्याच्या माध्यमातून आलेल्या सर्व यात्रेकरूंचं आणि आलेल्या सर्व जे काही व्यापारी मंडळी आहेत पाळण्याचे किंवा इतर जी व्यापारी मंडळी आहेत त्या व्यापारी मंडळींचं आणि भाविक भक्तांचं संरक्षण करण्याचं काम त्या विम्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्याच्या माध्यमातून त्यांनी हा विमा मागच्या वर्षी मला वाटतं 4-5 वर्ष असेल 5 वर्ष या ठिकाणी त्या यात्रेच्या निमित्तानं ते सेवा देतात। अशा विविध प्रकारच्या सेवा आपल्या सर्व नारायणगावच्या माध्यमातून आणि नारायणगावच्या भाविकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असतात। आता यांचं हे विमा काढल्याबद्दल संतोष नानांना मी विनंती करतो की आपण संतोषदादा वाजगे बाबूसाहेब आपणासही विनंती की त्यांचा सन्मान आणि सत्कार आणि ती 4 कोटीचा जे पत्र जे आहे ते पत्राचा त्यांनी तुम्ही उद्घाटन करा। नमस्कार। नारायणगावच्या मुक्ताई आणि काळोबा यात्रेच्या निमित्ताने आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने प्रथमतः स्वागत करतो। या ठिकाणी आपण जो यात्रेचा विमा काढलेला आहे या विम्याची संकल्पना खरं तर संतोषदादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण गेली अनेक वर्ष जे विविध कार्यक्रम करतो विविध स्तरातल्या लोकांना मदत करतो आणि गेले काही वर्ष आपण ज्या लोकांना कुठूनही मदत मिळत नाही त्या लोकांचा विमा आपण उतरवण्याचं काम गेली 10 ते 12 वर्ष करत आहोत आणि त्या संकल्पनेतून यात्रेच्या निमित्ताने गोळा होणारी गर्दी आणि त्याचं व्यवस्थापन हे करत असताना आपल्याला लोकांना सुरक्षा देणे गरजेचे आहे हे लक्षात आल्यानंतर आपण या ठिकाणी एक नाविन्यपूर्ण संकल्पना साकार केली। ही संकल्पना साकार करीत असताना येणाऱ्या भाविकांचा मग एका वेळेला तिथे किती गर्दी असेल याचा काही अंदाज नाही, परंतु प्रत्येक ठिकाणची एक गर्दी आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली आणि संपूर्ण यात्रेचा 3 कोटी रुपयाचा आणि आगीचा म्हणजे ज्या ठिकाणी आग लागेल त्या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा असा एकूण 4 कोटी रुपयाचा विमा आपण या ठिकाणी मुक्ताई देवीच्या चरणी अर्पण केलेला आहे। तर हा विमा अर्पण करत असताना ज्या ठिकाणी ऍक्सिडेंट होईल त्या ठिकाणची गर्दी त्या ठिकाणच्या लोकसंख्या लक्षात घेऊन या 2-3 कोटीचे विभाग केलेले आहेत आणि त्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या दुर्घटना घडलेल्या व्यक्तीला मदत केली जाईल। परंतु या ठिकाणी आमच्या सर्व मित्रपरिवाराचं असं मत आहे दुर्घटना घडूच नये हा आमचा मानस आहे, परंतु घडली तर काय तर याला उत्तर हे विमा कवच। हे विमा कवच देत असताना संतोषदारांच्या संकल्पनेतून आपण बऱ्याच ठिकाणी मदत केलेली आहे। त्या मदतीचा फायदा यात्रेला व्हावा ही या मागची एक अपेक्षा आणि चांगला विचार या ठिकाणी पुढे आला। याच विचारातून आपण गेली 7 वर्षे यात्रेचा विमा उतरवत आहोत आणि यापुढेही आपण हा विमा उतरत राहू। संतोषदादा मित्र परिवाराच्या वतीने मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो की यात्रेचा विमा हा संतोषदादाच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी करतच राहणार आहोत। या ठिकाणी सर्व यात्रेत येणाऱ्या भाविकांना मी विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था, विक्रांत क्रीडा मंडळ, संतोषदादा वाजगे मित्र परिवार, श्री गणेशोत्सव मंडळ वाजगे आळी आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या सगळ्यांतर्फे यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। सर्वप्रथम मुक्ताबाई काळोबा देवस्थान यात्रेच्या निमित्तानं आलेल्या सर्व भाविकांना यात्रा कमिटीच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत। तर उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही नारायणगाव
मध्ये आई मुक्ताईची यात्रा या ठिकाणी 18 तारखेपासून ते 20 तारखेच्या दरम्यान संपन्न होणार आहे. अनेक भाविक या यात्रेमध्ये आपला सहभाग नोंदवतात आणि निश्चितच यात्रा कमिटीचे माजी अध्यक्ष त्याचबरोबर विक्रांत नागरी पथ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा वाजगे यांचा वाढदिवस हा 24 एप्रिल रोजी असतो आणि निश्चितच या मोठ्या यात्रेमध्ये एक सुरक्षा कवच म्हणून 4 कोटीचा अपघाती विमा हा संतोषदादा वाजगे मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण यात्रेचा काढलेला आहे. तर सामाजिक बांधिलकी म्हणून वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक उपक्रम इथून मागील कालावधीमध्ये दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत असतात. परंतु यात्रा या वर्षी 9 ते 10 दिवस अगोदर आल्यामुळे आज दादांनी निश्चय केला की यात्रेमध्ये आज आपण हा 4 कोटीचा सुरक्षा कवच विमा आपण वाढदिवसाच्या निमित्तानं काढू असं सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं ठरवण्यात आलं. आणि आज आपल्या गावचा प्रसिद्ध असलेला कांबळा त्या ठिकाणी हा 4 कोटीचा विमा ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज प्रदान करण्यात आला. मी सर्व यात्रा कमिटीच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तर आज गेली 7 वर्षापासून हा उपक्रम संतोषदादा सातत्याने यात्रेमध्ये सुरक्षा कवच विमा सर्वांचा काढत असतात. त्याबद्दल सुद्धा यात्रा कमिटीच्या वतीने दादांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो.